सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 11वी भूगोल विषयाचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। आज आपण इयत्ता 11वी भूगोल मधलं प्रकरण क्रमांक 4 याला प्रारंभ करणार आहोत। तर चला तर इयत्ता 11वी भूगोल प्रकरणाचं नाव आहे हवामान व प्रदेश। विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण हवामानाचा विचार जर केला तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगळ्या पद्धतीचं हवामान त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं आणि म्हणून हवामानाचा अभ्यास हा भूगोल विषयामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो। सुरुवातीलाच आपल्याला इथं दिलेलं आहे, जरा डोके चालवा। जगातील वेगवेगळ्या लोकांच्या त्वचेचा रंग वेगवेगळा का असतो? जगभरातील लोक एकाच प्रकारचे अन्न का घेत नाहीत? पेहरावाची ठेवण व प्रकारात फरक कशामुळे होतो? प्रदेशानुसार घरे त्यांची ठेवण देखील वेगवेगळी असते। वनस्पती व प्राणी विशिष्ट प्रदेशातच का आढळतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फळे का आढळतात? या सर्व प्रश्नांचा आपण अभ्यास जर केला तर आपल्याला अनेक बाबी त्यामधून सांगता येतील। विशेषतः जगामध्ये ही रंग, रूप, वेश, आहार, शारीरिक ठेवण, घर यामध्ये जी भिन्नता आढळते त्याचं कारण असं आहे की जगातील विविध प्रदेशाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भिन्नता असते। ते एकतर प्राकृतिक रचनेमध्ये किंवा दुसरी असते ती हवामानामध्ये। आणि मग आपण पाहतो सभोवताली की सर्व ठिकाणी जमीन आपल्याला काही सारख्या पद्धतीची दिसत नाही। तुम्हाला काही ठिकाणी पर्वत दिसणार, पठारे दिसतील, मैदाने दिसतील, बेटे दिसतील, वाळवंट असतील, नद्यांची खोरी असतील आणि यामुळं प्राकृतिक रचनेतील विविधतेमुळे आपणाला हवामानामध्ये बदल हा दिसतो। हवामानाचे जे घटक आहेत त्यामध्ये तापमान आणि पर्जन्य, त्याचबरोबर आर्द्रता आणि वारे यामध्ये तुम्हाला जगभरामध्ये कमालीची विविधता काय होतं दिसून येते। आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम जर पाहिला तर प्राकृतिक रचना आणि हवामानामुळे तुम्हाला मृदेमध्ये भिन्नता आढळेल, प्राणी असतील, वनस्पती असतील किंवा लोकांचं आरोग्य असेल, त्यांच्या आहारामध्ये असणारे पदार्थ असतील किंवा शारीरिक जडणघडण असेल, त्यांचा रंग असेल, भाषा असेल, भाषा म्हणतो, उंची असेल, ठेवण असेल किंवा घरं असतील आणि एकूणच सर्व सांस्कृतिक गोष्टीमध्ये भिन्नता ही आपल्याला आढळून येते। आणि या सर्वांपाठीमागे जर कोणतं कारण असेल तर ते हवामानही असतं। आता आपण या ठिकाणी भौगोलिक घटक स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनो, की वातावरणामध्ये अनेक आवरण आहेत। आता मी कधी कधी गमतीने विद्यार्थ्याला विचारतो की कोणते कोणते वर्ण आहेत, मग मुलं सांगतात की साधं वर्ण आहे, फोडणीचं वर्ण आहे की नाही? तर ती वर्ण नाहीत वातावरणामध्ये। याच्यामध्ये वातावरण, शिलावरण, जलावरण, जीवावरण आणि चुंबकावरण हे एक नवीन शब्द या ठिकाणी आलेले आहेत। अशी 5 आवरणी पृथ्वीभोवती आपल्याला पाहावयास मिळतात। आणि यापैकी वातावरणात प्रत्यक्ष जर कशाचा संबंध असेल तर तो हवा आणि हवामानाशी निगडीत असतो। आणि म्हणून एखाद्या प्रदेशाचं जेव्हा हवामानाचा आपण विचार करतो त्यावेळेस दीर्घकालीन अभ्यास व निरीक्षणावरून ते काय केलं जातं, निश्चित केलं जातं। आणि हा कालावधी साधारण 30 वर्षे इतका असतो। या निरीक्षणातून आपल्याला हवा आणि तिच्या विविध अंगांचा कल काय होतो समजतो। आणि मग सातत्यानं तुम्ही जेव्हा या हवेच्या अंगांचं निरीक्षण करता त्यावेळेस आपल्याला विशिष्ट प्रकारचा हवामानाचा बोध होतो। आता आपण पहा की वर्षानुवर्ष जेव्हा हवाच्या अंगांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण म्हणतो की आता उन्हाळा ऋतू आहे, आता पावसाळा ऋतू सुरू होतो, आता थंडीचा कालावधी सुरू होतो। हे निरीक्षण असतं आणि त्याच्यावरतीच काय असतं की या हवामानाचा प्रभाव पडतो। आणि म्हणून
हवामान प्रदेश निश्चित करत असताना अनेक घटकांचा परिणाम होतो. त्यामध्ये आपलं अन्न असेल, आपला व्यवसाय असेल, घरं असतील, कपडे असतील, अन्नक्रिया असतील, या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होताना आपल्याला आढळून येतो. आता पहा, इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. सांगा पाहू, हवामानाच्या अंगाचा परिणाम होत नाही किंवा प्रभावही पडत नाही अशा मानवी क्रियांची यादी करा, असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हवामानाच्या अंगाचा परिणाम होत नाही किंवा प्रभाव पडत नाही अशा अंगांचा आपण जेव्हा विचार करायचा म्हटलं जातं, त्यावेळेस मानवाचं दैनंदिन जे जीवन असतं त्यामध्ये जे विविध या ठिकाणी आपण पाहतो, अन्न, आपला व्यवसाय, घरं, या सर्वांवरती काय होतो, हवामानाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव त्या ठिकाणी पडतो. आणि मग पहा की अगदी तुम्ही म्हणणार हवामानाचा पावसाचा संबंध असेल किंवा थंडीचा संबंध असेल, की एखादा महालामध्ये राहणारा व्यक्ती असेल, व्यापार करणारा असेल, त्याला काही याचं लक्ष म्हणजे घेणं देणं नाही असं म्हणतो. परंतु तसं होणार नाही. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये निघता, कॉलेजमध्ये जाता, एखादा ऑफिसमधून कामाला जातो, एखादा व्यापारासाठी बाहेर पडतो, त्यावेळेस तो हवामानाचा अंदाज घेतो. पाऊस असेल, येण्याची शक्यता असेल तर तो छत्री घेऊन बाहेर पडतो, रेनकोट घेऊन बाहेर पडतो, उन्हाळ्याच्या काळामध्ये सनकोट घेऊन बाहेर पडतो. कळत नकळत त्यावरती परिणाम होतो. परंतु मानवी क्रिया, प्रक्रिया, व्यवसाय या सर्वच गोष्टींवरती प्रभाव पडत नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. मानवी क्रिया काही प्रदेशामध्ये आढळतात, काही आढळत नाहीत, आणि याचं कारण त्या ठिकाणचा भौगोलिक विविधता ही आपल्याला आढळून येते. आणि म्हणून ही विविधता पाहून आपल्याला ही यादी त्या ठिकाणी करता येईल. आता पहा, इथे तुम्हाला दिलेलं आहे की सर्वसामान्यपणे हवामान आणि विशेषतः हवामानाची जी अंगे असतात त्यांचा कळत नकळत प्रभाव हा निश्चितपणे आपल्यावरती पडतो. कारण हवामानावर मृदा असेल, भूआच्छादन असेल, हवामानाचे हे घटक काय करतात, निश्चित केले जातात. आणि म्हणून प्रदेशातील वनस्पतींच्या वाढीवरील परिणाम तर स्पष्ट केले जातात. आणि मग आपण पाहतो की आपल्या हवामानावरती त्याचा परिणाम होतो. लोकांच्या अन्नविषयक सवयी ठरतात, त्यावरती हवामानाचा प्रभाव सर्वस्कृत आहेत असं म्हटलं जातं. मी तुम्हाला कधी कधी विचारेल तुम्हाला या ठिकाणी एखादा प्रश्न की हवामानाचा अन्न प्रक्रियेवर परिणाम होतो. आता मी कधी कधी आमच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्हाला कोणता ऋतू आवडतो. मग मुलं सांगतात, कोणी म्हणतं आम्हाला उन्हाळा ऋतू आवडतो, कोणी पावसाळा सांगतो, कोणी हिवाळा सांगतो. वर्गातले वेगवेगळी मुलं वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू आवडण्याचं कारण सांगतात. आता त्यांना कारण विचारलं, बाबा तुला हा ऋतू का आवडतो उन्हाळा? मुलं सांगणार, सर उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सुट्ट्या असतात म्हणून आम्हाला उन्हाळा ऋतू आवडतो. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये लग्न समारंभ असतात, मग आम्हाला लग्नाला जायला मिळतं, वेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून आम्हाला उन्हाळा ऋतू आवडतो. पावसाळा का आवडतो म्हटलं की मुलं म्हणतात, सर पाऊस पडला म्हणजे कॉलेजला सुट्टी असते, आहे की नाही, आम्हाला खेळायला मिळतं, हे कारण सांगतील. म्हणजे प्रत्येकाचा आपण विचार जर केला तर तो ऋतू आवडण्याचं कारण सांगतं. परंतु मी एक तुम्हाला सांगेल की विद्यार्थ्यांनो, कोणता ऋतू चांगला हे जर ठरवायचं असेल तर तुम्हाला एक मी सल्ला या ठिकाणी देईल. काय करायचं की तुमच्या ओळखीचे एखादे डॉक्टर असतील, त्या डॉक्टरांकडे जायचं आणि डॉक्टरांना विचारायचं की डॉक्टर साहेब तुम्हाला कोणता ऋतू आवडतो. आता डॉक्टरांना कोणता ऋतू आवडेल? कोणता आवडेल बरं? ज्या ऋतूमध्ये डॉक्टरांना पेशंट भरपूर येतील तो ऋतू डॉक्टरांना आवडेल, आहे की नाही. पेशंट येतील, धंदा होईल. मग तुम्ही पहा की पावसाळा ऋतू हा डॉक्टरांना आवडेल, कारण पावसामध्ये सतत वातावरण बदलतं आणि आजारी पडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं. मात्र थंडीचा ऋतू आपण जर विचारात घेतला, हिवाळा ऋतू जर विचारात घेतला तर या ऋतूमध्ये मात्र आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं. आणि म्हणून तुम्ही पहा की सर्व धर्मियांचे अगदी मी खादाड सण म्हणेल की भरपूर खादाड सण जे असतात सर्व धर्मियांचे, ते खादाड सण हे हिवाळा ऋतूत येतात. पहा तुम्ही, दिवाळीचा सण असतो आपला, खादाड सण म्हणावा लागेल,
तो हिवाळ्याच्या कालावधीमध्ये येतो. नाताळ हा ख्रिश्चनांचा सण असतो, तो जर पाहिला तर हिवाळ्याच्या कालावधी येतो. म्हणजे तुमच्या अन्नविषयक सवयी जर म्हटलं तर त्यावरती हवामानाचा प्रभाव हा सर्वश्रुत असतो. आता मी कधी कधी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो की श्रावण महिन्यामध्ये काय होतं की नॉनव्हेज मांसाहार वर्ज्य करतात का, असा प्रश्न विचारला तर मग वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळी कारणं देतील. मग कोणी म्हणेल की देवादिकांचा महिना असतो, ऐक नाही, अनेक सण येतात आणि म्हणून याच्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध मानलं जातं. मी मात्र भौगोलिक दृष्टिकोनातून एकच कारण सांगेल की श्रावण ऋतूमध्ये भौगोलिक धार्मिक भावना तुमच्या निश्चितपणे त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतील, परंतु भौगोलिक कारण जर पाहिलं तर या ऋतूमध्ये विशेषतः श्रावण महिन्यामध्ये क्षणार्धात सूर्यप्रकाश पडतो, क्षणार्धात ढग येतात, क्षणार्धात पाऊस पडतो आणि हे सतत बदलणाऱ्या वातावरणामुळं मानवाची पचनशक्ती ही थोडीशी कमकुवत झालेली असते आणि अशा कालावधीमध्ये तुम्ही मांसाहारासारखा जर आहार जर घेतला तर कदाचित आरोग्य बिघडण्याची शक्यता असते आणि म्हणून काय केलं जातं की या कालावधीमध्ये मांसाहार वर्ज्य मानला जातो. मी एकच सांगतो की लोकांच्या अन्नविषयक सवयी या हवामानावरती अवलंबून असतात. आता हवामानाचे वर्गीकरण आणि हवामान प्रदेशाचं निर्धारण किंवा नैसर्गिक प्रदेश आपण जेव्हा विचारात घेतो त्यावेळेस 19व्या शतकाच्या उत्तरार्ध असेल किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीचा कालखंड असेल, जे वेगवेगळ्या प्रकारचे भूगोल अभ्यासक आहेत त्यांनी प्रदेश व प्रादेशिकरण या संकल्पनाच्या संदर्भात उहापोह करीत होतो, तेव्हा जागतिक स्तरावरती काय केलं, स्थूल प्रादेशिकरणासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे निकष लावले. हवामानाच्या आधारानं जागतिक स्तरावरील स्थूल प्रादेशिक परिभाषित करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले आणि म्हणून हवामान प्रदेशाची विविध सविस्तर माहिती आपल्याला यामध्ये त्या ठिकाणी पाहायची आहे. आता 4.1 आकृती आहे, ती आकृती आपण पाहूच. इथे तुम्हाला प्रश्न दिलाय की शोधा पाहू आंतरजाल किंवा संदर्भ पुस्तकांचा वापर करून दिलेल्या हवामान प्रदेशांचं वर्गीकरण करा. आता आंतरजाल म्हणजे काय, इंटरनेट म्हणतो आपण त्याला, किंवा विविध प्रकारचे संदर्भ पुस्तक असतात, त्याच्या आधारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाच्या प्रदेशाचं वर्गीकरण आहे, तुम्ही ते शोधू शकता. विशेषतः उष्णकटिबंधीय आर्द्र प्रदेश असेल, निमशुष्क प्रदेश आहे, वाळवंटी आहे, उष्ण वाळवंटी प्रदेश आहे, महासागरी आर्द्र प्रदेश आहे, टुंड्रा असेल, ध्रुवीय प्रदेश असेल, अशा पद्धतीचे प्रदेश आपल्याला या ठिकाणी हवामानाची सांगता येतील. आता पहा, तुम्हाला इथं दिलेलं आहे, माहिती आहे का तुम्हाला, हे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. हवामान प्रदेशांना नैसर्गिक प्रदेश असे का म्हणतात, तर नैसर्गिक प्रदेश हा एक मूलभूत भौगोलिक घटक आहे. सामान्यतः असा एक प्रदेश आहे की जो भौगोलिक, भूगर्भीय आणि हवामानशास्त्र यातून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक घटकासंदर्भातील समानतेने व ठळकपणे उठून दिसतो. परिस्थितिकीय दृष्टिकोनानुसार प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी हे मृदा व जलाची उपलब्धता यासारख्या भौगोलिक व भूगर्भीय शास्त्रीय घटकांमुळे खूप प्रभावित होण्याची शक्यता दिसून येते. बहुतांशी नैसर्गिक विभाग हे समजातीय परिसंस्था आहेत. प्रत्येक प्रदेशाची माहिती तपशीलवार पाहूया आणि या प्रदेशांची आपण अक्षांश स्थानाच्या आधारे विभागणी त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर ही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला ही नैसर्गिक प्रदेशांची हा नकाशा यामध्ये दिलेला आहे आणि हा नकाशा पाहत असताना आपण सांगू शकतो की वेगवेगळ्या तुम्हाला इथं नैसर्गिक प्रदेश दिलेले आहेत आणि हे प्रदेश पाहत असताना आपण काय करू शकतो, तुम्हाला सूची दिलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशांचं अंतर दिलेलं आहे. तुम्ही हे पुस्तकातून निरीक्षण करा. विषववृत्तीय वर्षावनी हे सगळे प्रदेश हवामानाच्या संदर्भातील त्या ठिकाणी आहेत. तुम्ही नकाशामध्ये त्याचं निरीक्षण करू शकता.
आता इथं अ दिलेला आहे आणि निम्न अक्षवृत्तीय प्रदेश असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यातला पहिला भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे विषवृत्तीय वर्षावणी. आता पहा, सांगा पाहू आकृती 4.2 अ व आ चा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या आणि ही ठिकाणे नकाशावरती दाखवा. आता आकृती 4.2 अ ही आहे, 4.2 आ आहे आणि यावरून आपणाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. इथं विद्यार्थ्यांनो पहा, तुम्हाला आलेख दिलेला आहे. काय दिलंय? या स्तंभावरती तुम्हाला महिने दिलेले आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर. आणि इकडं काय दिलेले? त्या महिन्यामध्ये पडणारा पाऊस मिलीमीटरमध्ये दर्शवलेला आहे. तसंच आहे इथे पण महिने दिलेत, इकडं मिलीमीटरमध्ये पाऊस दिलेला आहे आणि या बाजूला काय केले पहा, तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिलेले, इकडे तापमान अंश सेल्सिअस दिले. विद्यार्थ्यांनो आता ही कोणत्या ठिकाणच्या नकाशा आहे? तर बेलेम, ब्राझील हे कुठं ठिकाण आहे? हे ठिकाण दक्षिण गोलार्धामध्ये आहे हे आपल्याला सांगता येईल. आणि सिंगापूर हे आशिया खंडामध्ये त्या ठिकाणी आहे, त्याचंही आपल्याला काय करता येईल, माहिती या ठिकाणी पाहता येईल. विशेषतः जेव्हा आपण सिंगापूरचा वगैरे विषवृत्तीय भागाजवळ त्यांना आहे तर या दोन ठिकाणांचा अभ्यास करायचा आहे. पाहूया, इथं मिलीमीटरमध्ये पडणाऱ्या पावसावरून हे तुम्हाला काय केलेले येतं, बार ग्राफ त्या ठिकाणी काढलेले आहेत आणि ह्या ज्या दोन रेषा दिसतात हे तापमान, कमीत कमी तापमान आणि जास्तीत जास्त तापमानाचा रेषालेख काढलेला आहे, म्हणजे स्तंभालेख आणि रेषालेख एकत्रित काढलेले आहे. पाहूया प्रश्न आपण, कोणत्या महिन्यात पाऊस पडत नाही असे विचारलेले. आता पहा, इथं तुम्हाला हे पाऊस पडण्याचे आलेख दिलेले, असा एकही महिना तुम्हाला दिसत नाही दोन्ही आलेखामध्ये की तिथं पाऊस दर्शवलेला नाही. मग पाऊस पडत नाही असा काळ इथं आपल्याला दिसून येत नाही, कारण दोन्ही ठिकाणं जवळजवळ विषुववृत्ताजवळ आहेत आणि त्यामुळं दररोज पाऊस त्या ठिकाणी पडतो आणि वर्षभर पाऊस पडतो असं दिसतं, पाऊस पडत नाही असं नाही. प्रश्न क्रमांक 2 दिलाय, कोणत्या महिन्यात सर्वाधिक तापमान आहे? आता सर्वाधिक तापमानाची ही रेषा आहे. कोणत्या महिन्यात जर म्हटलं तर असं काही दिसत नाही की रेषालेख खाली आलाय वर गेलाय, खाली आलाय वर गेलाय, म्हणजे काय होतं, तापमानातील भिन्नता दिसते. इथं सरळ हा रेषालेख गेलेला आहे, त्यामुळं वार्षिक कमाल तापमानामध्ये इथं फारसा फरक पडत नाही. जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानामध्ये जो आपण किमान आणि कमाल तापमानामधला फरक इथं विशेष फारसा दिसून येत नाही. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या महिन्यात तापमान सर्वात कमी आहे? आता वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे वार्षिक तापमानामध्ये फरक नाही, त्यामुळं वर्षभर समान तापमान असतं, त्यामुळं किमान आणि कमाल तापमानामध्ये फारसा फरक आढळून येत नाही. प्रश्न क्रमांक 4 दिलाय, या ठिकाणी हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते असू शकतात? आता ते काही तुम्हाला इथं आलेखामध्ये दिसणार नाही, परंतु विषुववृत्ताचा अभ्यास तुम्ही खालच्या इयत्तांमध्ये केलेला आहे. आपण सांगू शकतो की हे विषुववृत्तीय स्थान आहे. त्याचबरोबर विषुववृत्तावरती सूर्यकिरणे वर्षभर लंबरूप पडतात, त्यामुळं भरपूर सूर्यप्रकाश असतो, बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि त्यामुळं त्या भागामध्ये दररोज पाऊस पडतो आणि याचा हवामानावरती परिणाम होताना आपल्याला आढळून येतो. प्रश्न क्रमांक 5 शेवटचा दिलेला आहे की वरील प्रश्नांवरती आधारित दोन्ही ठिकाणांच्या हवामानाबद्दल निष्कर्ष लिहा. तर या दोन्ही ठिकाणचं हवामान विषुववृत्तीय हवामान आहे, त्या ठिकाणचं आर्द्र किंवा उष्ण हवामान आपण त्याला म्हणतो, हे काय होतं आपल्याला आढळून येतं. ठीक आहे, आता पुढे आपण पाहूया की भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे की तुमच्या हे लक्षात आलं असेल की या भागात तापमान वर्षभर जवळजवळ समान असतं. याशिवाय हा जो प्रदेश आहे ठिकाणं विषुववृत्तापासून 0 अंश ते 10 अंश अक्षांशाच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात, म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दोन्ही गोलार्धात असल्यामुळं सूर्याची किरणे आत्ता सांगितल्याप्रमाणे नेहमी लंबरूप पडतात. दिवस आणि रात्रमान याचा जो कालावधी असतो हा समान असतो
आणि म्हणून दिवसभर सूर्यकिरण, सूर्यप्रकाश जो आहे हा समान मिळतो. आता दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं म्हटलं तर उन्हाळा आणि हिवाळा ऋतू असे स्पष्ट ऋतू त्या ठिकाणी दिसत नाही. आपल्याकडे कसं उन्हाळ्यामध्ये भरपूर तापमान असतं जास्त आणि हिवाळ्यामध्ये तापमान कमी होतं, तसं विषुववृत्तावरती होतं नाही. आणि म्हणून अस्थिर परिस्थिती, कमी दाबाचं कारण क्षेत्र, ऊर्ध्व प्रवाहामुळे आर्द्र हवा वर जाणं, सांद्रीभवन होणं आणि यामुळं दररोजच काय होतो, जोराचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो. फक्त 15 ते 20 दिवसच पाऊस पडतो आणि काही भागामध्ये येथे ईशान्य आग्नेय व्यापारी असतील, ईशान्य व्यापारी वारे असतील, हे एकत्र येतात. सूर्याच्या आभासी हालचाल, सूर्य काही फिरत नाही, आपल्याला आभास होतो, ते उत्तर आणि दक्षिणेकडे वळतात. तसा प्रवाह, आरोह प्रवाहामुळे काय होतं, इथं बाष्पाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं, सांद्रीभवन होतं आणि मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडतो. आता इथं तुम्हाला काय केलंय, एक चार्ट दिलेला आहे, 3 कॉलम दिलेत. भौगोलिक वितरण म्हणजे यावरील ठिकाणाचं सांगायचे, तिथल्या हवामानाची वैशिष्ट्ये सांगायची आणि त्या संबंधित काही अन्य वैशिष्ट्ये सांगायची. तर भौगोलिक वितरण सांगता येईल. दोली गोलार्धात ही ठिकाणं कुठं आढळून येतात, 0 अंश ते 10 अंशापर्यंत. कुठं प्रत्यक्षात प्रदेश कोणता आहे, तर ॲमेझॉनचं खोरं, मध्य अमेरिकेच्या पूर्वेकडील किनारा, कांगो खोरं, मादागास्कर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि पापुआ न्यू गिनी ही भौगोलिक वितरण आहेत. ही ठिकाणं एकदा नकाशामध्ये तुम्ही निहाळली पाहिजेत. सतत इथं उष्ण हवामान असतं. वर्षभर सरासरी सुमारे 27 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान. वर्षभर समान वितरण असणारा आरोह पर्जन्यमान 2500 ते 3000 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो आणि ढगांचं प्रमाणही अधिक असतं, आर्द्रता त्या ठिकाणी जास्त असते आणि म्हणून विषुववृत्तीय प्रदेश हा दररोज पाऊस पडणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता उष्णकटिबंधीय वर्षावनी असतील, घनदाट त्रिस्तरीय वने आढळून येतात. लाकडं त्या ठिकाणच्या वनस्पती या सदाहरित असतात, विशेषतः घनदाट असतात. त्याच्यामुळं काय होतं की सरपटणारे प्राणी असतील, चढणारे झाडांवरती प्राणी असतील, हे इथं मोठ्या प्रमाणावरती आढळतात. विषुववृत्तीय वनांचं एक वैशिष्ट्य आहे की तिथं प्रचंड मोठी जैवविविधता आपल्याला आढळून येते. कायिकपेक्षा रासायनिक विदारण प्रभावी असतं. लोकखनिजांनी समृद्ध मृदा, आदिवासी जमातींचा अधिवास त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो आणि म्हणून ही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. आता प्रश्न इथं दिलाय, जरा डोके चालवा. या प्रदेशातील वार्षिक तापमान जी कक्षा आहे ती तापमान कक्षा किती असेल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आपल्याला याचा अभ्यास पूर्वाश्रमीला तुम्ही जे शिकलात त्यावरून आपण सांगू शकतो की जवळपास 5 अंश सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी असतो. कारण वार्षिक तापमान कक्षेमध्ये तफावत नसते, उन्हाळा हिवाळा ऋतूमध्ये तफावत नसते, हे आपण सांगू शकतो. आता भारतात या प्रकारचे हवामान कुठे आढळते, तर भारतात केरळ राज्य असेल किंवा अंदमान निकोबार बेटं जी आहेत तिथं तुम्हाला अशा पद्धतीचं हवामान पाहावयास मिळतं. आता दुसरा भाग पाहूया आपण. मधलाच दुसरा, निम्न अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मोसमी हवामानाचा प्रदेश. आता इथं दिलंय आकृती 4.3, 2 आकृत्या दिल्यात. ही आ अशा पद्धतीची आकृती आहे. इथं महिने दिलेत, इथे महिने दिलेत, इथं वार्षिक पर्जन्य दिलेलं आहे, इथं वार्षिक पर्जन्य दिलेलं आहे. या स्तंभावरती तापमान, या स्तंभावरती तापमान दिलेलं आहे. आणि मंगलोर, भारत हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये केन्स ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हे उत्तर गोलार्धामध्ये आहे, हे दक्षिण गोलार्धामध्ये आहेत आणि त्याचं पाहून आपल्याला खालील काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. काय प्रश्न आहे की पहिला प्रश्न आहे, सर्वात जास्त आणि कमी पर्जन्याचे महिने सांगा. पर्जन्याच्या मूल्यादरम्यान काय फरक आहे हे सांगा. आता पहिल्या आलेखामध्ये जर पाहिलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ठिकाणी काय होतं, कमी पर्जन्य आढळून येतं. विशेषतः एप्रिल नंतर थोडाफार पाऊस सुरू होतो.
विशेषतः जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये पाऊस हा जास्त आढळून येतो, हे यावरून सांगू शकणार. या आकृतीमध्ये मात्र जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने जास्त पर्जन्याचे आहेत. जवळजवळ 400 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान त्या ठिकाणी पडतो. आणि इथे मात्र मे नंतर पाऊस थोडा थोडा कमी पडतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा कालावधी जवळजवळ कोरडा आढळून येतो, हे आपण सांगू शकतो. म्हणजे 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस या महिन्यामध्ये कमी पडतो. आता सर्वात जास्त व कमी तापमानाची महिने सांगा. आता तापमानाचा हे आलेख आहे. इथं आपण सांगू शकतो की मंगलोर येथे सर्वात जास्त तापमान हे मे मध्ये आढळून येतं. इथे तुम्हाला दिसेल की हा आलेख इथं उंचावलेला आहे आणि म्हणून मे मध्ये आढळून येतं. तर कमी तापमान डिसेंबरमध्ये आढळतं. या उलट कारण इथं पहा, इथं कमी झालेलं आहे की नाही, डिसेंबरमध्ये तापमान इथं अतिशय कमी झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे. इकडे आपण जर पाहिलं तर केन्स ऑस्ट्रेलिया सर्वात जास्त तापमान इथं जानेवारी महिन्यात दिसतं आहे आणि कमीत कमी तापमान तुम्हाला इथे झालेले दिसते. जुलै वगैरे या महिन्यामध्ये तापमान कमी आहे आपण सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 3 आहे, दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने एकच आहेत का? नसल्यास का नाहीत ते सांगा. तर दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने सारखे नाहीत. याचं एकमेव कारण की या 2 स्थानामधील फरक. मंगलोर हे सुरुवातीला सांगितलं उत्तर गोलार्धात आहे, ऑस्ट्रेलियाचं केन्स हे दक्षिण गोलार्धात आहे, त्यामुळं तो तफावत त्या ठिकाणी आढळून येते. प्रश्न क्रमांक 4 आहे, या ठिकाणांच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक काय असू शकतील? तर आपण सांगू शकतो की सूर्याचं जे भासमान भ्रमण आहे आणि त्यामुळे जे उत्तरायण आणि दक्षिणायन होतं त्यामुळे ऋतूमध्ये सुद्धा काय होतो, बदल त्या ठिकाणी होतो. भारतामध्ये मोसमी वाऱ्यांचं प्रभाव त्या ठिकाणी पडतो. मंगलोर या ठिकाणाला समुद्र सानिध्य आहे आणि केन्स या ठिकाणाला सुद्धा समुद्र सानिध्य आहे, त्याचा प्रभाव त्या ठिकाणी पडू शकतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, या आधीच्या आलेखात कोणता फरक आढळला? आता आपण सांगता येईल की आधीच्या आलेखामध्ये ऋतू बदल काही दिसत नव्हता. इथं मात्र स्पष्टपणे पावसाळा कोणता, कोरडा ऋतू कोणता हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून हा फरक आपल्याला मूलभूतपणे सांगता येईल. आणि शेवटच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की भौगोलिक दोन्ही ठिकाणच्या हवामानाबाबत काय निष्कर्ष काढणार? तर या ठिकाणी तापमान अति वाढलेलं आहे, म्हणजे इथं उन्हाळे कडक आहेत, पावसाळाही आहे, कोरडा ऋतूचा काळ त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हिवाळ्याची वैशिष्ट्ये आणि पर्जन्यमानाची वैशिष्ट्यामध्ये फरक त्या ठिकाणी आढळून येईल. आता आपण थोडं स्पष्टीकरण पाहूया की हवामानाच्या ऋतूंची स्पष्ट विभागणी दिसते. शुष्क ऋतू आढळतो म्हणजेच कोरडा ऋतू आपण म्हणतो. त्याचबरोबर मोसमी वाऱ्यांच्या प्रभावानं निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात आणि म्हणून तापमान वाढतंही आणि तेवढंच तापमान कमी होतं. या निर्मितीवरती आंतरउष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राच्या ITCZ हालचालींचा प्रभाव त्या ठिकाणी आढळून येतो. विशेषतः उत्तरायणात हे अभिसरण क्षेत्र 20 अंश ते 25 अंश सेल्सिअस त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. उत्तरेकडं सरकलेलं आहे आणि म्हणून मोसमी हवामान असेल, कोरडे ऋतू असतील, या दरम्यान दक्षिण गोलार्धाकडे सरकू लागतात. अशा वेळी उत्तर गोलार्धात वारे काय होतात, जमिनीकडे वाहू लागतात आणि या वाऱ्यांबरोबर मोठ्या प्रमाणावरती बाष्प जमिनीकडे येतं. उत्तर गोलार्धात उन्हाळ्यात वारे नैऋत्यकडून तर हिवाळ्यात ईशान्येकडून वाहतात आणि यामुळं पाऊस पडतो आणि हा पाऊस प्रामुख्यानं त्या भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा असतो, म्हणजे अडवल्यामुळे पडतो, डोंगरानं अडवल्यामुळे पडतो, हे आपण सांगू शकतो. आता याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. अर्थात उष्णकटिबंधामध्ये नैऋत्य भारत असं म्हटलंय, आग्नेय आशिया, नैऋत्य आफ्रिका, ईशान्य व दक्षिण अमेरिका आणि ईशान्य आग्नेय ब्राझील ही दक्षिण अमेरिकेतील ऑस्ट्रेलियाच्या काही भागामध्ये
हे भौगोलिक वितरण आपल्याला आढळून येतं. म्हणजे अशा पद्धतीचं हवामान मोसमी प्रकारचं आढळून येतं. आता या हवामानाची वैशिष्ट्ये पाहत असताना उन्हाळ्यातील तापमान सुमारे 27°C ते 32°C असतं व हिवाळ्यातील तापमान 15°C ते 24°C त्या ठिकाणी आढळून येतं. पर्जन्यमान आपण जर पाहिलं तर 250 ते 2500 मिलीमीटर एवढं तफावत त्यामध्ये आढळून येते आणि 60 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडतो. म्हणजे निश्चितपणे इथं अति कमी पर्जन्याचा, मध्यम पर्जन्याचा आणि अति जास्त पर्जन्याचा असं पर्जन्याचं वितरण आपल्याला करता येईल. कारण याच्यामध्ये तापमान कक्षा जास्त आहे. तापमान कक्षा म्हणजे जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमानातील जी तफावत असते ती तफावत जास्त आहे. आता इथं ITCZ च्या स्थानांतरामुळं आपल्याला सांगता येईल की विशेषतः या स्थानांतरामुळं म्हणजे जो काही पट्टा दिलेला असतो याचा कशाचा आंतरउष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राचा पट्टा म्हटलं जातं. तर त्याच्या स्थानांतरामुळं हा फरक आपल्याला आढळून येतो. विस्तृत भूप्रदेशावरती दाबाचे पट्टे हे बदलतात आणि त्याचा प्रभाव पडतो. आता याची वैशिष्ट्ये जर विचारात जर घेतली तर उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या तुलनेत वनस्पती आणि प्राण्यांची कमी प्रजाती आढळून येतात. वन कोरड्या सीमात काटेरी झाडं झुडपं आढळून येतात. तृणभक्षक आढळून येतात. वाघासारखे मांसभक्षक आढळून येतात आणि जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये लोहयुक्त मृदा असते. भात, तांदूळ हे प्रमुख पीक असतं. आता ही वैशिष्ट्ये पाहत असताना तुम्ही आपल्याकडचे प्राणी लक्षात घ्या, आपल्याकडच्या वनस्पती लक्षात घ्या. त्यावरून तुम्हाला हे वैशिष्ट्ये काय होतील आढळून येतील. तुम्हाला यावरती एखादा प्रश्न निश्चितपणे विचारला जाईल वैशिष्ट्ये, तर ही वैशिष्ट्ये तुम्हाला लिहावी लागतील. आता इथे जरा डोके चालवा. या प्रदेशात होणाऱ्या विदारणांच्या प्रकाराबद्दल तुमचे मत व्यक्त करा. अर्थात या ठिकाणी दीर्घकाळ कोरडं हवामान असतं आणि म्हणून विदारण क्रिया जर म्हटलं तर कायिक विदारण ही कोरड्या ऋतूमध्ये जास्त होते. पावसाच्या प्रदेशात आणि समुद्र सानिध्याच्या प्रदेशामध्ये काही भागामध्ये रासायनिक विदारण हे होताना आपल्याला आढळून येतं. तर अशा पद्धतीनं या प्रकरणामधला हा भाग आपण पाहिलेला आहे. आता तुर्तास आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच आपल्या समोर येईल. धन्यवाद. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.